नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीला अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष करते. तर आज आहे योगा डे आणि म्हटलं की आज योगा डे पण आहे, संडे पण आहे. तर छान अशी मला प्रोटीन पावडर बनवायची होती, तर ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. आणि योगा डेपासनं माझ्या रुटीनमध्ये काय काय बदल वगैरे मी करणार आहे, की नाही का, एक चांगला छोटासा संकल्प की आज चला योगा डे आहे, तर आपण पण काहीतरी एक छान संकल्प करूया. म्हणजे थोडंसं म्हणजे डाएट फॉलो करूया किंवा व्यायाम वगैरे. तर ते सगळं माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि आज मी मुलांसाठी आणि माझ्यासाठी पण प्रोटीन पावडर बनवणार आहे. तर ती तुम्हाला मी कशी बनवते, काय बनवते ते दाखवते. खूप सोपी पद्धत आहे, पण बाहेर इतकी महाग भेटते. आणि म्हणजे ती कशी बनवलेली असते किंवा ते हायजेनिक मेंटेन केलेलं असतं की नाही. तर आपण घरी कसं व्यवस्थित असं स्वच्छता वगैरे पाळतो, पण बाहेर तसं म्हणजे आपण जी काही पावडर वगैरे आणतो, कोणताही पदार्थ आणतो, तर त्यात तेवढं म्हणजे स्वच्छता पाळली जाते का ते आपल्याला काही माहिती नसतं. त्यामुळे म्हटलं की चला घरीच आपण छान अशी प्रोटीन पावडर बनवूया. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर सगळं साहित्य वगैरे मी काढून ठेवलंय. तर चला बनवूया. आणि उद्यापासून माझे व्हिडिओ बघायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला पण त्यातनं काहीतरी फायदा होईल. माझी पण थोडीशी तब्येत जास्त झाली आहे, तर मला ती थोडीशी मेंटेन करायची. तर त्यामुळे माझं असं चाललंय की आपलं जे काही डेली रुटीन आहे, त्यात आपण एखादं डाएट बसवू शकतो का किंवा प्लॅन करू शकतो का? तर नक्की नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला फायदेशीरच आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करू. इतकं सगळं साहित्य लागतं, तर काय काय आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर हे प्लेन ओट्स असतात ना आपले न्यूट्रेलाचे, ते ओट्स आहेत. आणि ह्या जो आहे तो मखाना आहे. आणि आपले जे काही फुटाणे असतात ते. आणि इथं खारीक असते, ती मी अशी बारीक कट करून घेतली. आणि परत मग ज्या काही पंपकिन्सच्या बिया असतात ना भोपळ्याच्या, त्या आहेत. जवस आहे आणि बदाम, काजू आणि हे जे काही सूर्यफुलाच्या बिया असतात आपल्या, तर त्या सूर्यफुलाच्या बिया आहेत. आणि इथं मिल्क पावडर घेतली आणि कोको पावडर. मला चॉकलेट पावडर पाहिजे होती, पण ती काही मला मिळालीच नाही. पण म्हणून तर इतकं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. तर आता हे मी थोडंसं असं रोस्ट करून घेणार आहे, जेणेकरून पटकन मिक्सरमध्ये आपल्याला तिची पूड करता येईल त्यासाठी. तर सगळ्यात आधी मी हा जो काही मखाना आहे तर तो भाजून घेणार आहे. आज संडे होता, तर मग मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि म्हटलं की चला आज वेळ आहे, तर हे प्रोटीन पावडर करून घेऊया. आपल्याला छान असं म्हणजे डाएट पण प्लॅन करायचं आहे किंवा असं मुलांसाठी पण सकाळी चहा वगैरे, मुलं चहा दूध पितात आमचे, तर ते टाळण्यासाठी म्हटलं की आपण एक प्रोटीन पावडर बनवून ठेवू. आवडली मुलांना तर नेहमी बनवत जाऊ. हा जो काही मखाना असतो तर तो थोडासा असा क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचा. म्हणजे मिक्सरला वाटताना तो काही असं म्हणजे राहणार नाही त्याचे कण वगैरे. त्यासाठी ओट्स पण असे हलकेसेच मी भाजून घेतलेत. आणि म्हणजे हे सगळं दिसतंय की भाजायला थोडा म्हणजे व्हिडिओमध्ये वेळ कमी लागतं आहे काय, पण मला 1.5 ते 2 तास गेले मला ही पावडर बनवायला. म्हणजे भाजण्यापासनं ते सगळं वाटण्यापर्यंत वगैरे. तर जी काय हे ओट्स आहेत तर ते पण मी यात भाजून घेतले थोडेसे. आणि नंतर मग जे काय आपलं फुटाणे, काजू, बदाम सगळं जे एक एक मी असं भाजून घेतलं. तर काजू, बदाम आणि जी काही दुसऱ्या बिया वगैरे होत्या ना, तर त्या एकत्रच भाजल्या. आणि हे जी काही खारीक होती ना, तर ती भाजायची गरज होती असं मला तरी वाटत नाही, पण मी थोडीशी भाजून घेतली. नंतर मग म्हटलं की नाही, दुसरे नेक्स्ट टाईम आपण खारीक नाही भाजायची, म्हणजे त्याला काही भाजायची गरजच नाही आहे. आणि इथं मी आता सगळे काजू, बदाम जे काही मी शीट्स घेतल्या होत्या ना, तर मगज बी नव्हतं, पंपकिन्स, सूर्यफुलाचं बी आणि जवस हे सगळं घेतलेलं ना, तर ते सगळं एकदाच मिक्स छान असं भाजून घेतलं. आणि 2-2 चमचे हे सगळं टाकून घेतलं होतं मी. तर छान असं भाजलं की मग नंतर थोडंसं थंड होऊ दिलं मी ते. आणि अशी प्रोटीन पावडर मी पहिल्यांदाच करते. आता हे सगळं माझं भाजून वगैरे झालं आहे सगळं. आणि आता मी हे थोडंसं थंड होऊ देते आणि मग मिक्सरला छान अशी पेस्ट करून घेते.
तर लाईट गेली होती, मी सगळं भाजूस तर लाईट गेली होती. तर म्हटलं की आता खूप वेळ होईल की काय, पण मी हे सगळं पूर्ण भाजायचं झालं माझं आणि लगेच लाईट आली. काहीतरी चांगल्या गोष्टी करायला घेतल्या ना तर त्या होतात, फक्त करायला घेतल्या पाहिजे. तर चला आता हे थोडंसं थंड होऊ देते मी. भरपूर सगळ्या मिक्स म्हणजे होऊन एवढं असतं, हे जे काही टोपलं आहे तेवढं झालंय. तर मला वाटतं की भरपूर पावडर होईल यात. आणि मी जे काय ह्या चिया सीड्स सनफ्लावर सीड्स घेतल्या होत्या ना, तर त्या मी नंतर बघितलं, मी जी काही रेसिपी बघितली होती ना, तर त्यात 2-2 चमचे घेतलेलं होतं त्यांनी. तर त्यामुळं म्हटलं की आपण म्हणजे जेवढं वापरलं तेवढंच वापरूया, नंतर मग आपल्याला बनवताना पण ही उपयोगी पडेल, सीड्स उपयोगी पडतील. त्यामुळे मग मी परत चमचा घेतला आणि मग परत चमच्याने टाकलं. तर चला हे थंड होऊ देते. आणि हो, यात मी ॲडिशनल काय टाकले तर थोडीशी विलायची आणि थोडीशी खडीसाखर टाकली. म्हटलं की थोडासा गोडवा येईल त्याने, म्हणजे नाही का टेस्ट पण छान येईल त्यामुळे. आणि इथं मी मिक्सरला वाटायला घेतलं. तर आधी मी वाटलं, चाळणीने चाळलं आणि जी काही बारकं मिक्सरचं म्हणजे भांडं असतं ना आपलं, तर त्यात मला वाटलं की नाही का पटकन होऊन जाईल. पण ते बारीक केलेलं म्हणजे खूप मोठं मोठं बिया वगैरे होत्या किंवा काजू बदाम हे सगळं खूप मोठं होतं, त्यामुळे ते काही बारीकच होत नव्हतं लवकर. त्यामुळं म्हणलं आपण असं खलबत्त्याचं जो काही वरचं खलबत्ता असतो तर त्याने कुटून घेऊ आणि मग वाटून घेऊ. ही एवढी अशी प्रोटीन पावडर झाली आपली आणि भरपूर झाली. आता मी यात ही जी काही मिल्क पावडर आहे ती टाकणार आहे आणि कोको पावडर आहे तर ते टाकणार आहे. आणि इतकं म्हणजे मला जवळजवळ अर्धा तास लागला हे सगळं वाटायला वगैरे. तर एवढा मी चाळून काढलं आहे. तर हे एवढं सगळं हे असं म्हणजे चुरा निघाला आहे. हा मी 2-3 वेळाच मिक्सरला वाटला, चाळला, पण एवढा राहतोच आहे. त्यामुळे मी म्हटलं की जाऊ दे, मी हा दुधात भिजवून वगैरे खाऊन टाकेल. आणि आधी मी ह्या छोट्या मिक्सरच्या भांड्याने वाटलं, परत या मोठ्या मिक्सरच्या भांड्यावर आले मी. तर आणि चला. ही हाय कोको पावडर, ती ह्याच्यात टाकायची आणि मग खायचं. हां, श्लोकला आमच्या टेस्ट करायची की कशी झाली आहे काय. यात मी जी काही कोको पावडर आणली होती तर ती मिक्स केली. पण मला कोको पावडर टाकल्यावर असं वाटलं की चॉकलेट पावडरच मला भेटायला पाहिजे होती. नेक्स्ट टाईम मी नक्की म्हणजे बघेन की चॉकलेट पावडर भेटते का वगैरे. तर कोको पावडरचं काय होतं तर ती थोडीशी म्हणजे प्रोसेस झाली पाहिजे तेव्हा चॉकलेटी लागते, म्हणजे ती कुक झाली पाहिजे तेव्हा. आणि ही आपण गरम दुधातच मिक्स करून पिणार आहे, त्यामुळे पण मुलांना आवडलं आणि मुलांनी पिलं. तर आता इथं मी जी काही मिल्क पावडर आहे तर ती पण छान अशी मिक्स करून घेते, हातानेच का करते तर ते व्यवस्थित असं मिक्स होईल, गुठळ्या वगैरे राहणार नाही किंवा एकीकडे कोको पावडर, एकीकडे मिल्क पावडर, एकीकडे हे जे काही प्रोटीन पावडर केले ते असं होणार नाही. मिल्क पावडर आणि कोको पावडर ही ऑप्शनल आहे, पण त्याने टेस्ट खरंच खूप छान वाढते. त्यामुळे मग मी म्हटलं की नाही का आपण ॲड करूयाच. आणि असा मोठा डब्बा घेतला तर त्यातच मी स्टोअर करून ठेवलं. मी आता करून बघणार नव्हते, पण श्लोकचं चाललं होती की नाही मला म्हणजे देच की कशी लागते टेस्ट, कसं नाही मला बघायचं आहे. त्यात कोको पावडर टाकली त्यामुळे मुलांची एवढी एक्साइटमेंट आहे की ते खरंच चॉकलेटी लागते का. तर श्लोकला खूप आवडलं आणि म्हणजे मी पण एक थोडंसं टेस्ट करून बघितलं तर छान झाली. अगदी थोडीशी चॉकलेटी लागते, भरपूर अशी चॉकलेटी काही लागत नाही आहे पावडर, पण ती मिल्क पावडर टाकली ना त्यामुळे खरी टेस्ट छान आली आहे त्याला. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि श्लोक पण काय म्हणते, खरंच छान लागते का, कसं लागते, कडू लागत नाही ना, पिणार ना सकाळी रोज. कसलं लागते, चॉकलेट लागते का कसलं लागते, चॉकलेटी. मोठ्याने सांग कसलं लागते. चॉकलेटी. आवडलं का. आता चहा बंद ना, सांडले हळू पी, हळू बसून पे. दुपारनंतर काय मी व्हिडिओ शूट केलाच नाही. आणि नंतर ना मग संध्याकाळी हे जे काही माझ्याकडे डब्बा आहे, मसाले डब्बा म्हणा किंवा ड्रायफ्रूट ठेवायचा डब्बा म्हणा, तर तो काही मी जास्त यूज करतच नव्हते, फक्त वरती काढून ठेवला होता. तर म्हटलं की चला आपल्याकडे जे काही थोड्या बिया वगैरे राहिलेल्या आहेत, सीड्स वगैरे राहिल्यात, तर ते यात भरून ठेवू. म्हणजे बघा ना, इतकं थोडंसं सामान राहिलं ना की आपल्याला ते नेमकं कुठं ठेवायचं किंवा एकाच डब्यात स्टोअर करून ठेवायचं, तसंच प्लास्टिकच्या डब्यात, पिशव्यात. तर हे कळत नाही, म्हणून म्हणलं की ह्यात व्यवस्थित असं बसून जाईल सगळं. त्यामुळे मी यात व्यवस्थित असं छान ठेवून घेतलं आणि खूप छान असा म्हणजे यूज झाला आहे माझा हा डब्बा. तर थोडासा वेळ होता तर म्हटलं की चला व्यवस्थित असं ठेवून देऊ. मी आणल्यापासून हे सगळं सामान पावडर करायची म्हणून एका टोपल्यातच ठेवून दिलं होतं, पण आता ते म्हणजे पॅक होतं
तर मी ते म्हणजे फोडून घेतल्या सगळ्या पुड्या, त्यामुळे मग मला तसं उघडं पण ठेवू वाटत नव्हतं. आणि किती छान दिसतोय बघा डब्बा माझा. तर हे जी काही स्टीलच्या टोपणाच्या बरण्या आहेत तर त्या पण मी नवीनच आणल्यात आणि त्या काही मी क्लीन करून त्यात सामान भरून ठेवलं नव्हतं, तर ते पण मी आज करून घेतलं. थोडासा वेळ असला की माझं असं एक्स्ट्राची कामं चालू असतात. आणि इतक्या छान मला अशा हे बरण्या भेटल्या. 150 रुपयाला एक बरणी भेटली. तर माझ्या काकी आल्या होत्या, तर त्यांनी मला धोंडे दाण्यासाठी अशा 2-3 वस्तू घेऊन दिल्यात. एक म्हणजे माझ्याकडे तामण नव्हतं तर ते घेतले आणि ह्या बरण्या 5 बरण्या घेतल्यात. तर माझं म्हणणं असं असतं की आपल्याकडे ज्या वस्तू नाही आहेत तर त्या गिफ्ट म्हणून घ्याव्या. चला तर मग असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चला बाय बाय.